अंधारातून त्यांनी वाट काढत पुढे 4 तास पायी प्रवास केला। त्यांच्या लक्षात आलं की ते एका कड्यावरती पोहोचलेले आहेत, ना की गडावरती। त्यातच त्यांना काही जणांच्या ओरडण्याचा आवाज आला। या ओरडण्याच्या आवाजावरून त्याने पाठलाग करत त्या 5 जणांपर्यंत कसा बसा पोहोचला। 1 ऑगस्ट 2023 वार होता मंगळवार। पुण्यामध्ये लोहगाव येथे राहणाऱ्या 6 मित्रांनी हरिश्चंद्र गड सर करायचं ठरवलं। अनिल आंबेकर, गोविंद आंबेकर, तुकाराम तिपाले, हरी ओम बुरुडे आणि एक 50शीतला मित्र। त्यांच्याजवळ 4 व्हीलर नव्हती म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राला म्हणजे बाळू गीतेला फोन लावला आणि त्याच्या गाडीमधून बसून हे 6 जण दुपारी 12 वाजता लोहगाव मधून हरिश्चंद्र गडाला निघाले। खिरेश्वरला पोहोचल्यानंतर हरी ओम बुरुडे जो 11 वर्षाचा मुलगा होता त्याला भूक लागली म्हणून त्याने 2-3 बिस्किट पुढे घेऊन ते आपल्या बॅग मध्ये टाकले। खिरेश्वर पासून हरिश्चंद्रगड 10 ते 12 किलोमीटरचा रस्ता म्हणजे 6 तासांचा दरी खोऱ्यातून जाणारा रस्ता त्यांनी निवडलेला। दुपारच्या 2:30 वाजता खिरेश्वर जवळ पोहोचल्यानंतर ना भर पावसात दाटून आलेल्या ढगात गड सर करायचं ठरवलेलं। या 6 जणांनाही हरिश्चंद्र गडाबद्दल काहीही माहिती नसताना फक्त रील्स आणि यूट्यूबवर ते बघून ते हरिश्चंद्र गड सर करायला निघाले। हा 6 तासांचा पायी रस्ता डोंगर कपाऱ्यातून जाणारा होता। दुपारी 2:30 वाजता यांनी गड चढण्यास सुरुवात केली। जोराचा पाऊस चालू होता। घनदाट जंगलात अंधार पडलेला दिसत होता। त्यातच सोसाट्याचा वाराही सुटलेला आणि यातच हे 6 जण पायाची पायपीट करून गडावरती जाण्याचा प्रयत्न करत होते। 3 तासांचा जंगलात पायी प्रवास केल्यामुळे त्यांना सगळ्यांनाच भूक लागलेली। 11 वर्षाच्या हरिओमकडे असलेले हे 2-3 बिस्किट पुढे या 6 जणांनी मिळून खाल्ले आणि गडाला पुढे जाण्यास त्यांनी सुरुवात केली। आणि त्याचबरोबर सुरुवात झालेली त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक 48 तासांच्या प्रवासाची। 3 तासाच्या प्रवासानंतर ते तोलार खिंडीजवळ पोहोचलेले। साधारणतः जंगलामध्ये 5:30 वाजता कंप्लीट अंधार झालेला। त्यांनी तरीही गडावरती जाण्याचा निर्णय घेतला। तोलार खिंडीपासून पुढे जाताना कंप्लीट अंधारात धुक्यामुळे काहीही दिसत नव्हतं। त्यांना तिथून गडाकडे जाण्यासाठी डाव्या साईडला वळायचं होतं, पण ते चुकून उजव्या साईडला वळले। तोलार खिंडीपासून पुढे जाऊन अंधारात आणि धुक्यात त्यांना काहीही दिसत नव्हतं। या अंधारातून त्यांनी वाट काढत पुढे 4 तास पायी प्रवास केला। त्यांच्या लक्षात आलं की ते एका कड्यावरती पोहोचलेले आहेत, ना की गडावरती। रात्रीचे साधारणतः 10:30 वाजलेले। त्यांनी रिटर्न फिरण्याचा विचार केला, पण पावसाचा जोर आणि अंधारात काहीही दिसत नसल्यामुळे त्यांनी एका ठिकाणी एका कपारीत एका दगडाच्या आडोशाला रात्र काढण्याचा विचार केला। 6 ते 7 तास कंप्लीट पावसामध्ये प्रवास केल्यामुळे सगळ्यांची अवस्था थकलेली होती। कोणाच्याही जवळ खायला काहीही नव्हतं। त्यातच सोबत असलेला 11 वर्षाचा हरिओम भुकेने व्याकुळलेला आणि त्यातच 50शीतला मित्र आणि बाळू गीते यांची अवस्था बिकट झालेली। सगळ्यांना पावसात भिजल्यामुळे थंडीने त्रस्त झालेले। यातच 11 वर्षाचा हरिओम आणि त्यांचा 50शीतला मित्र आणि त्याचबरोबर बाळू गीते या तिघांचीही अवस्था बिकट झालेली। खिरेश्वर पासून हरिश्चंद्रगड 12 किलोमीटरचा प्रवास, पण त्यांचा हा प्रवास फक्त जंगलामध्ये 17 किलोमीटर इतका झालेला। त्यांनी मंगळवार रात्र म्हणजे 1 ऑगस्टची रात्र त्यांनी त्या दगडाच्या आडोशात कशी बशी काढली। 2 ऑगस्ट म्हणजे बुधवार उजाडलेला, पण तरीही पावसाचा जोर कमी झालेला नव्हता। थोडासा उजेड दिसायला लागला म्हणजे त्यांना समजलं की आता सकाळ झालेली आहे। अनिल आंबेकर आणि गोविंद आंबेकर या दोघांनी बाकी 4घांनाही झोपेतून उठवलं आणि त्यांनी रिटर्नचा प्रवास सुरू केला। पण यातच त्या 11 वर्षाच्या हरिओमची तब्येत आणखीन बिघडलेली। त्याचबरोबर त्यांनी पाहिलं की त्यांचा मित्र बाळू गीतेची अवस्था चालण्याजोगीही नाहीये। बाळू गीतेला अनिल आंबेकरने स्वतःच्या पाठीवरती उचलून थोडा प्रवास केला। अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर एकमेकांच्या खांद्यावरती बाळू गीतेला घेत डोंगरातून प्रवास चालू केला। पोटात अन्न नसल्यामुळे सगळ्यांची अवस्था बिकट झालेली। पाऊस काही कमी होण्याचा नाव घेत नव्हता। थोडं पुढे गेल्यानंतर गोविंद आंबेकरने बाळू गीतेला तुकाराम तिपालेच्या खांद्यावरती दिला। इथे त्यांच्या लक्षात आलं की बाळू गीते काहीही रिस्पॉन्स करत नाहीये। त्यांनी त्यांच्या मित्राला बाळू गीतेला जमिनीवरती खाली ठेवलं तर त्यांनी पाहिलं की त्याचे हातपाय गार पडलेले आणि बाळू गीतेचा मृत्यू झालेला। हे पाहून बाकीच्या 5 मित्रांना धक्का बसला। लहान 11 वर्षाचा हरिओम अधूनमधून बेशुद्ध होत होता। त्यांनी बाळू गीतेला उठवण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी त्यांचा मित्र गमावलेला आहे। त्यांनी बाळू गीतेचा मृतदेह आपल्या पाठीवरती घेऊन थोडा वेळ प्रवास केला। थोड्या वेळानंतर त्यांना आणखीन एक कपारी दिसली। त्या कपारीत हे सर्वजण थांबले।
अनिल आंबेकर आणि गोविंद आंबेकरनी एक निर्णय घेतला की ते दोघं पुढे जाऊन कोणाची तरी मदत घेऊन येतील आणि राहिलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढतील। त्यासाठी ते दोघे बाकीच्या तिघांना तिथे सोडून पुढे निघून गेले। 3 तासाच्या प्रवासानंतर त्यांना रस्ता सापडत नव्हता, तरीही ते प्रयत्न करत होते। पोटात अन्नाचा कणही नसताना तब्बल त्यांनी 16 तास पावसात पायी प्रवास केलेला। साधारणतः दुपारचे 2 वाजले। अनिल आणि गोविंद मदतीसाठी पुढे जातच होते, त्यातच त्यांना एक ट्रेकिंग ग्रुप खाली उतरताना दिसला। या ट्रेकिंग ग्रुपला त्यांनी सगळी माहिती दिली की ते कसे अडकलेले आहेत। ते 6 जण होते, त्यांच्यापैकी एक मित्र मृत्युमुखी पडलेला आहे आणि बाकीचे 3 ऑलरेडी तिथं आहेत आणि बाकी सगळेही उपाशी आहेत आणि आम्हाला मदतीची गरज आहे। पण या ट्रेकिंग ग्रुपकडून उत्तर आलं की दादा, आम्हीच जंगलामध्ये फसलेलो आहे, आम्हालाही रस्ता भेटत नाहीये, आम्ही खाली पोहोचलो की तुम्हाला आम्ही मदत पाठवू। पण एवढं होऊनही पावसाचा जोर काही कमी होत नव्हता। शेवटी गोविंद आणि अनिल आंबेकर आपल्या मित्रांच्या जवळ रिटर्न आले। हा ट्रेकिंग ग्रुप खाली उतरल्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये असं सांगितलं की असे 6 जण वरती अडकलेले आहेत, त्यांच्यापैकी 1 जण मृत्युमुखी पडलेला आहे आणि त्यांनी कालपासून काहीही खाल्लेलं नाही आहे। आणि इथे एंट्री होते या सगळ्या स्टोरीच्या हिरोची, म्हणजे बाळू रेंगडे। बाळू रेंगडेचं एक हरिश्चंद्र गडावरती एक हॉटेल आहे। बाळू रेंगडेला हरिश्चंद्र गडाबद्दल खडानाखडा माहिती होती। त्याने लगेचच निर्णय घेतला की त्यांच्या मदतीला जायचा। आपल्याबरोबर शेंगदाणे, फुटाणे आणि बिस्किट घेतली, त्यांची मदत करण्यासाठी पळत सुटला। साधारणतः 3 तास प्रवासानंतर म्हणजे संध्याकाळी 6 वाजता बाळू रेंगडे धुक्यातून अंधारातून वाट काढत पुढे जात होता। त्यातच त्यांना काही जणांच्या ओरडण्याचा आवाज आला। या ओरडण्याच्या आवाजावरून त्याने पाठलाग करत त्या 5 जणांपर्यंत कसा बसा पोहोचला। बाळू रेंगडेने त्यांना सांगितलं की आपण 5 जण खालती जाऊ, खालती गेल्यानंतर ना आपण तुमच्या मित्राच्या मृतदेहासाठी खालून मदत घेऊन येऊ। पण अनिल आणि गोविंद यासाठी तयार झाले नाहीत। त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या मित्राला घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही। शेवटी बाळू रेंगडेनं 11 वर्षाचा हरिओम, ज्याची तब्येत अतिशय खालवलेली, त्याला खांद्यावरती घेतलं आणि त्यांचा 50शीतला मित्र आणि तुकाराम टिपेला म्हणजे या तिघांना घेऊन गडावरती जाण्याचा निर्णय घेतला। बाळू रेंगडेनं 11 वर्षाच्या हरिओमला पाठीवरती घेऊन अख्खा गड सर केला। त्यानंतर त्यांनी गडावरती पोहोचल्यानंतर ना तिथे एका हॉटेलमध्ये ठेवलं आणि या तिघांना खायला आणि गरम कपडे दिले। तिघांची ही अवस्था बोलण्यासारखी नव्हती। यातच बाळू रेंगडेनं रेस्क्यू टीम आणि फॉरेस्ट ऑफिसर यांना याची माहिती दिली। ज्या वेळेस बाळू रेंगडे गडावरती पोहोचला त्यावेळेस साधारणतः रात्रीचे 9 वाजलेले। फॉरेस्ट टीम आणि रेस्क्यू टीमनं सांगितलं की आपण रात्रीच्या वेळी शोधाशोध मोहीम सुरू करू शकत नाही, त्यासाठी आपण उजेड होण्याची वाट बघूया। अनिल आंबेकर आणि गोविंद आंबेकर आपल्या मित्राच्या मृतदेहासोबत गुरुवार सकाळ उजाडली। सकाळी 6 वाजता बाळू रेंगडे चहा, नाश्ता आणि गरम कपडे घेऊन त्यांच्याकडे निघाला। तो साधारणतः 9:30 वाजता पोहोचला। बाळू रेंगडेनं ही गोष्ट ऑलरेडी फॉरेस्ट टीमला सांगितलेली। फॉरेस्ट टीमनं खालती असलेल्या पोलीस चौकीमध्ये याची नोंद केलेली। त्याचबरोबर खिरेश्वरमध्ये या सगळ्यांचे कुटुंबीय पोहोचलेले। खिरेश्वर गावातील लोकल रेस्क्यू टीम आणि पोलीस सकाळी 9:30 वाजता रेस्क्यूचं काम करण्यासाठी 3 टीम बनवल्यात। 3 टीम जंगलामध्ये आतमध्ये गेल्यानंतर ना तब्बल 2 तासानंतर जंगलातील प्रवासानंतर बाळू रेंगडे आणि अनिल आणि गोविंद यांना ही रेस्क्यू टीम भेटली। अनिल आणि गोविंदची अवस्था चालण्याजोगीही नव्हती। तिथल्या गावातील लोकांनी त्यांना आळीपाळीनं खांद्यावरती घेत गडाच्या खालती आणलं। वाचलेले 5 जण अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यांच्या मित्राचा म्हणजे बाळू गीतेचा मृत्यू झाला। तर अशी परिस्थिती पुन्हा कोणावरही येऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? आपण कोणताही ट्रेकिंग किंवा गडावरती जात असेल त्या गडाची, त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे। गडावरती जाताना अनुभवी व्यक्ती जवळ असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। गडावरती गेल्यानंतर ना आपण स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यायला पाहिजे। तर दुसरा एक प्रश्न पडतो की सरकार गड संवर्धनासाठी काय उपाययोजना करतं? जर आज खिरेश्वर कडून हरिश्चंद्र